नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं योजनादीप चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत होळी या सणाचा संपूर्ण इतिहास, त्यामागील पौराणिक कथा, समाजातील धारणा, सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आणि महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक मध्ये होळी कशी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। तर होळी हा फक्त रंगाचा सण नाही, हा सण आहे वाईटावरती चांगुलपणाच्या विजयाचा, नव्या ऋतूच्या स्वागताचा आणि मनातील कडुता जाळून टाकण्याचा। इतिहासाकडे पाहिलं तर होळीचा उल्लेख हा प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो। हा सण सुमारे 2000 वर्षांहून अधिक जुना मानला जातो। होळीशी सर्वात प्रसिद्ध कथा जोडली जाते ती म्हणजे प्रल्हाद आणि होलिका यांची। पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप स्वतःला देव समजत होता, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णू यांचा निष्ठावंत भक्त होता। आपल्या मुलाने देवाची भक्ती करणे त्याला सहन झाले नाही आणि त्याने अनेक प्रयत्न करूनही प्रल्हादला मारू शकला नाही। शेवटी त्याने आपल्या बहिणी होलिका हिला सांगितलं की होलिकाला अग्नीत न जाळण्याचं वरदान होतं। ती प्रल्हादला मांडीवरती घेऊन अग्नीत बसली, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली। म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केली जाते। याचा अर्थ अहंकार आणि वाईट प्रवृत्तीचा अंत। दुसरी महत्त्वाची परंपरा म्हणजे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या रंगाच्या लीलाची। उत्तर भारतात मथुरा आणि वृंदावन येथे रंगाची होळी अत्यंत प्रसिद्ध आहे। श्रीकृष्णाने राधा आणि गोपिकांसोबत रंग खेळण्याची परंपरा सुरू केली असे मानले जाते, त्यामुळे रंगपंचमीला विशेष महत्त्व आहे। आता पाहूयात की समाजातील सकारात्मक आणि नकारात्मक पैलू काय आहेत ते। तर सकारात्मक बाजू जर पाहायला गेलो तर होळी आपल्याला शिकवते की वाईट विचार, राग, मतभेद आणि अग्नीत जाळून टाका। हा सण सामाजिक एकतेचा आहे। श्रीमंत, गरीब, मोठा, लहान असा भेद न करता सगळे एकत्र येतात। कृषी संस्कृतीचा हा सण अत्यंत महत्त्वाचा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद दर्शवतो, पण काही नकारात्मक गोष्टीही तेवढ्याच आढळतात। त्या म्हणजे रंगांमुळे त्वचा किंवा डोळ्यांना इजा होते, पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होतो, काही ठिकाणी जबरदस्ती रंग लावले जातात, अनुचित वर्तन केले जातात। त्यामुळे आजच्या काळात इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचा संदेश दिला जातो। आता पाहूयात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। महाराष्ट्रामध्ये होळीला अनेक भागात शिमगा असेही म्हणतात। विशेषतः कोकणात गावागावात होलिका दहन मोठ्या उत्साहाने केली जाते। 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते। ढोल ताशे, लोकनृत्य, पारंपरिक गाणी, त्यामुळे वातावरण बहरलेले दिसते। गुजरातमध्ये होळीला धुळेटी म्हणतात। होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी रंग उत्सव साजरा केला जातो। लोक अबीर गुलाल लावून एकमेकांना शुभेच्छा देतात। काही भागात पारंपरिक नृत्य आणि लोकगीतांचे कार्यक्रम होतात। कर्नाटकमध्ये काही भागात हा सण कामदहन म्हणूनही ओळखला जातो। तेथेही अग्नीची पूजा केली जाते। ग्रामीण भागात धार्मिक विधी पार पडतात, तर शहरांमध्ये रंगाचा उत्सव अधिक दिसतो। मित्रांनो, होळी हा सण आपल्याला सांगतो की मनातील नकारात्मकता जाळून टाका, नव्या सुरुवातीला सामोरे जा, प्रेम, एकता आणि आनंद पसरवा। पण सण साजरा करताना जबाबदारी विसरू नका। नैसर्गिक रंग वापरा, पाणी वाचवा, इतरांच्या भावना जपा। जर तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की होळी साजरी कशी करता, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही होळी साजरी कशी करता। धन्यवाद। आपण पाहतात योजनादीप।